नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNC सिटी न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगुळे. अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वारं आता वेगानं वाहू लागलेलं आहे. सर्व चित्र आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालेलं आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि आता उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत. कसं होतं आतापर्यंत, ज्या ठिकाणी कुठलीही निवडणूक असेल ती निवडणूक जर बिनविरोध झाली तर त्या ठिकाणच्या मतदारांच्या बाबतीत एक आदर भावना असायची. त्या ठिकाणचे राजकीय पक्ष, त्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले सगळे उमेदवार यांचं सगळीकडे कौतुक व्हायचं. कारण एका विचारानं ती निवडणूक पार पाडली गेली आणि बिनविरोध निवडणूक झाली. या बाबतीत सगळ्या ठिकाणी त्यांचं कौतुक व्हायचं आणि ते एक आदर्श समाज, आदर्श ठिकाण मानलं जायचं. आणि थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणचे लोक ही जंटलमन म्हणून ओळखले जायचे. मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगराध्यक्षांच्या बिनविरोध निवडी झाल्या आणि बऱ्याच संख्येने नगरसेवकांच्याही बिनविरोध निवड झालेल्या आहेत. या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं हे बिनविरोध निवडून आले ते खरं म्हणजे बळाचा वापर, दमदाटी आणि दडपशाही करून ह्या सगळ्या मोठ्या संख्येनं, बऱ्याचपैकी एक दोंडाईच्या सारखी जर नगर परिषद सोडली तर अनेक उदाहरणं आहेत की दमदाटी करून, दडपशाही करून या बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. विशेष करून ज्या ठिकाणी या सत्तेतल्या किंवा जे विद्यमान आमदार, मंत्री अशी मंडळी यांचे जे जवळचे नातेवाईक, पत्नी असेल, मुलगा असेल, भाचा असेल, कुणी असेल, यांच्या नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवकाच्या निवडी ह्या दडपशाही करून बिनविरोध काढण्यात आला. आता जामनेरमध्ये काय झालंय आपण बघताय ना स्क्रीनवर. हा स्क्रीनवरचा प्रकार बघा. भाजपवाल्यांची दादागिरी बघा. आता अशा पद्धतीने जर ह्या निवडणुका होत असतील आणि बिनविरोध निवडणूक झाली आणि म्हणून आम्ही जंटलमन आहोत असं पद्धतीनं जर हे मिरवणार असतील तर हे कितपत योग्य आहे? बरं, हे सगळे प्रकार होत असताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाबद्दल न बोललेलं बरं. त्या अनगरच्या बाबतीमध्ये सर्व उमेदवारी अर्ज व्यवस्थित असताना, परिपूर्ण असताना देखील बेकायदेशीर ते अर्ज बेकायदेशीर ठरवले, अवैध ठरवले आणि ती निवडणूक बिनविरोध काढली. हाच प्रकार चिखलदऱ्यामध्ये झाला. मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ तिथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून बाकीच्यांना बळजबरी करून तिथे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला झाला अशी चर्चा आहे. आणि हे असे जर प्रकार होणार असतील, बरं तर जामनेरचं आपण बघितलं आता व्हिडिओमध्ये की त्या ठिकाणी त्या उमेदवाराला गचांडी धरून कॉलर पकडून तिथे आतमध्ये घेऊन येत असताना त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस, त्या ठिकाणचे ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे जे निवडणूक निर्णय आयोगाचे जे अधिकारी तिथे काम करतायत, हे सगळा हा प्रकार पाहून देखील गप्प बसतायत, कसल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेत नाहीत. आणि निवडणूक आयोगाबद्दल काय बोलायचं की ह्या निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये मतचोरीच्या संदर्भामध्ये, इलेक्शन चोरीच्या संदर्भामध्ये शेकड्यानं नाही, हजारानं नाही, लाखोनी पुरावे दिले आणि तक्रारी आल्या, परंतु निवडणूक आयोग मात्र ढिंबसारखं बसलेला आहे. उलट आपल्याच भूमिकेचं समर्थन करून आम्ही निवडणुका अगदी अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्या. सुप्रीम कोर्टानं देखील सांगितलं की जी 60 लाख नावं तुम्ही त्या बिहारच्या यादीमधनं वगळली आहेत त्यांची कॅटेगरी आणि त्यांची नावं जाहीर करा, त्या ठिकाणी त्यांना कळू देत. परंतु अजिबात निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही. एवढ्या तक्रारी आल्यानंतर सुद्धा त्या तक्रारींना उत्तर देण्याच्या ऐवजी या निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यासाठी या समाजातले 272 अक्कल शून्य, अक्कल गहाण टाकलेले लोक स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात अशा लोकांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं. निवडणूक आयोगाला पत्र द्यायचं सोडून त्यांनी राहुल गांधींना पत्र दिलं की तुम्ही निवडणूक आयोगाची बदनामी करतात आणि यामुळे
ते तर लोकशाहीला तुम्ही जे तर लोकशाहीचं हनन करता. म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये तक्रारी आहेत त्याला पत्र द्यावं, त्याच्या वरच्या अथॉरिटीला, राष्ट्रपतीला, पंतप्रधानांना पत्र द्यावं का या ज्यांनी तक्रार केली त्याला पत्र द्यावं, त्याला जबाबदार ठरवावं? एवढं साधं बालबुद्धीला कळत नसतील तर ह्या लोकांना बुद्धिजीवी तरी कसं म्हणायचं? बरं, यांनी 30 वर्ष आयुष्याची सेवा केली. कोणी सुप्रीम कोर्टाचे जज, कोणी हायकोर्टाचे जज, कोणी मिलिटरीमध्ये, कोणी पोलीसमध्ये, कोणी इतर खात्यामध्ये नोकरीला राहिलेले. मग यांची जर एवढी बालबुद्धी असेल तर यांनी याच्या नोकरीच्या काळामध्ये काय दिवे लावले असतील? आणि निवडणूक आयोग एकीकडे बटीक बनून बसलेला आहे या सत्ताधाऱ्यांचा, आणि हे सगळे असे प्रकार त्यामध्ये तिथे घडताना आपल्याला दिसत आहे. बर, हे सगळं बघत असताना आता मी सुद्धा 1985 पासून निवडणुका बघतोय. ह्या सगळ्या निवडणुका मी कव्हर केलेल्या आहेत, त्याचे एक्झिट पोल आम्ही केले. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही डिजिटल क्रिएशन जे आहे हे डिजिटल मटेरियल आम्ही पुरवतो, आणि ह्या निवडणुका बघितल्या, बिनविरोध निवडणुका आम्ही झालेल्या बघितल्या. पण अशा पद्धतीनं एवढा सगळा गदारोळ आणि पूर्ण लोकशाहीची थट्टा करणारा, लोकशाहीचा खून पाडणारा हा सगळा प्रकार, हे सगळं होत असताना तुम्ही आम्ही गप्प का बसायचं? आणि याच्यावर आम्ही बोलायचंच नाही पत्रकारांनी. आणि याची ना सत्ताधाऱ्यांना ते करणाऱ्याला लाज वाटते, ना प्रशासनाला लाज वाटते, ना निवडणूक आयोगाला लाज वाटते. खरं म्हणजे आता या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत काम करणाऱ्या स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. उद्या जर हे प्रकार उघडकीला आले तर तुम्हाला ज्यांनी हे प्रकार करायला लावले ते हात वर करून मोकळे होतील, परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. आणि म्हणूनच कदाचित पुण्याच्या आयुक्तांनी एक भूमिका घेतली आता की निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार व्हायला नको, आलेल्या प्रत्येक तक्रारीचा निपटारा करा, असे स्पष्ट आदेश पुण्याच्या महसूल आयुक्तांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. हीच भूमिका निवडणूक आयोगाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घ्यावी लागेल. नाहीतर याचे परिणाम तुम्ही जे त्यामध्ये सामील आहात, हे सगळे बाकीचे गोळ करण्यामध्ये जे कोणी सामील असतील त्यांना वैयक्तिक ते परिणाम भोगावे लागतील. वेळप्रसंगी त्यांची नोकरी जाईल, ते जेलमध्ये जाऊ शकतात जर हे प्रकार उघडकीस आले. आज न उद्या हे उघडकीस येणार आहेत, नाही असं नाही. आणि आता लोक म्हणतात की बा एवढं जर तुम्ही सांगताय की एवढं सगळं विकोपाला गेलेलं आहे, असं जर असेल तर मग ही निवडणूक प्रक्रिया, ही लोकशाही कोणत्या थराला जाऊन पोहोचणार आहे? अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, एव्हरी माउंटन हॅज अ एंड पॉइंट. म्हणजे कितीही मोठा डोंगर असला, कितीही मोठा पर्वत असला, अगदी हिमालय एवढा जरी पर्वत असला तरी एक असा पॉइंट येतो की तिथून त्याला उतार सुरू होतो. किती जरी चढ असला तरी एका पॉइंटवरनं त्याला उतार सुरू होतो. हेच तत्व, नैसर्गिक तत्व समाजातल्या सगळ्याच घडण्यासाठी, सगळ्याच बाबतीमध्ये हे नैसर्गिक तत्व लागू पडतं. कितीही आनागोंदी केली, कितीही सत्तेचा माज केला आणि आमचं कोणी काही करू शकत नाही अशा आविर्भावात जर कोणी वागत असेल तर त्याला एक मर्यादा आहे. एका मर्यादेनंतर त्याचा उद्रेक होईल, आणि हा उद्रेक व्हायला सुरुवात झालेली आहे. अखिलेश यादव यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे काही प्रकार त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये झाले, इथून पुढे आम्ही ते प्रकार होऊ देणार नाही. डोळ्यात तेल घालून आम्ही हे सगळं बघणार आहोत. एवढं कशाला? आता ठाण्यामध्ये देखील असेच, म्हणजे मतदार यादीमध्ये घोळ करण्यापासून तर मतदान आणि मतमोजणीपर्यंतचे घोळ, हे सगळे प्रकार ह्या निवडणूक आयोगाचे सुरू आहेत, त्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे सुरू आहेत, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते सुरू आहेत. आणि ठाण्याच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे की तिथे मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाला. मनसेनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे, आणि ह्या संदर्भामध्ये जर योग्य उत्तर मिळालं नाही तर त्याचे परिणाम तिथल्या अधिकाऱ्यांना भोगावे लागतील, असं त्या मनसेचे पदाधिकारी सांगतात. अविनाश जाधव काय बोलतायत बघूया. तो मतदार कुठून त्यांचं नाव शोधणार? आता ज्या तुम्ही याद्या जाहीर केल्या ठाणे महानगरपालिकेच्या, आम्ही विकत आणलेल्या याद्यांमध्ये फोटो आहेत, पण त्यांचं जे ऑनलाईन याद्या आहेत त्याच्यावर फोटोच नाही आहेत. दुसरी गोष्ट, 16 जुलैचा जो GR आहे त्या GR नुसार निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग असं म्हणते की ज्या बॉर्डरवर इमारती आहेत
तिथे स्वतः BLO बूथ लेवल ऑफिसर आणि तिथली निवडणूक यंत्रणा त्या जाईल त्या भागामध्ये. नक्की ती बिल्डिंग तुम्ही आखलेल्या बॉर्डरवर आहे का की बॉर्डरच्या पलीकडे आहे, हे प्रत्यक्षात जाऊन त्याचं पाहणी करेल, त्याचा पंचनामा करेल आणि मगच ते मतदार तिकडे घुसवेल. तर अशी ही परिस्थिती ही आधी पाहिल्याच्या नंतर आणि कुठलाही पंचनामा एक झालेला सांगतो नाही तुम्हाला किंवा कोणी की तिथे जाऊन त्या हे असे उद्रेक आता सगळीकडे होत राहणार. सगळेजण डोळ्यात तेल घालून या सगळ्या गैरप्रकाराकडे ते तर वॉचमनची भूमिका करतील. आता त्या ठिकाणी रखवालदारी करण्याची भूमिका करतील. बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांनी विसल ब्लोअरची भूमिका पार पाडली. आता प्रत्येक ठिकाणी जनजागृती झालेली आहे आणि लोक डोळ्यात तेल घालून या सगळ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी किंवा होऊ नयेत म्हणून चोख बंदोबस्त करतील, याबद्दल काही शंका नाही. एकंदर हा जो बिनविरोध निवडणुकीचा जो काही प्रकार समोर आलेला आहे, मतदार यादीमध्ये घोळ करण्यासाठी त्या BLOवर आणि स्थानिक त्या कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. या दबावापायी आतापर्यंत 12 जणांना जे तर त्यांना प्राणाला मुकावं लागलं. या सगळा ताण त्यांना सहन झालेला नाही. एकूण हा जो प्रकार आहे ना, ही जी आता बिनविरोध निवडणूक जी नगराध्यक्षांची आणि बऱ्याच नगरसेवकांची झालेली आहे, यामध्ये जास्तीत जास्त आता ह्या निवडणुकीत किती उमेदवार या आमदारांचे आणि मंत्र्यांचे नातेवाईक आहेत हे आपल्याला बघायचं असेल तर स्क्रीनवर ही लिस्ट आहे, हे बघा. आणि मग कसं आहे की लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा ह्या नेत्यांच्या निवडणुका असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्यानंतर तुमच्या सहकारी बँका, सोसायट्या, मार्केट कमिटी ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. नेत्यांच्या निवडणुकीमध्ये हे कार्यकर्ते राबतात, नेत्याला मोठं करतात आणि मग कार्यकर्त्याची निवडणूक येते त्यावेळेस मग त्यांना ती अपेक्षा असते की आता नेत्यांनी आम्हाला सपोर्ट करावा, आम्हाला कुठेतरी सत्तेमध्ये संधी द्यावी. मात्र या नेत्यांना या सत्तेचा भस्म्या रोग लागलेला आहे आणि म्हणून आता खाली ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषदेपर्यंत आणि नगरपंचायत पासून तर महापालिकेपर्यंत सर्व ठिकाणी यांना सत्तेमध्ये सहभाग हवा आहे. मग यांची बायको असेल, यांचा मेवणा असेल, यांचा पुतण्या असेल, यांचा आणखी कोणी नातेवाईक जवळचे असतील, ती यादी बघितल्यावर आपल्या लक्षात येते. आणि परत मग आपलेच नातेवाईक किती उभे करायचे, मग त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी हे सगळे गैरप्रकार करायचे, दमदाटी करायची, कुठे मारामाऱ्या करायच्या, कुठे पैशाचं आम्ही दाखवायचं आणि परत बिनविरोध निवडणूक झाली म्हणून सारसूत सारखं आम्ही सज्जन आहोत, किती सुजान लोक आहेत, आम्ही किती जे तर कार्यक्षम आहोत हे दाखवून मिरवायचं. हे म्हणजे ना, ह्या अशा पद्धतीनं बिनविरोध आलेले निवडून आलेले लोक आणि त्यांना निवडून आणणारे त्यांचे आता त्यांच्यापासून तर त्या निवडणूक केंद्रीय आयोगापासून तर राज्य आयोगापर्यंतचे सर्व अधिकारी हे सगळे सुटाबुटातले उघडे नागडे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, कारण तुमच्या कॉमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. नमस्कार.